उन्हाळा संपत येतो त्यावेळेला तापमान उच्चांक गाठतं. अगदी पाण्यानं सुद्धा यावेळेला तहान भागत नाही आणि मग प्रत्येकाला वाटतं चला गोड काहीतरी खायला पाहिजे. पण या कालावधीमध्ये या गोडाच्या क्रेविंग मागं शास्त्रीय कारण काय आहे? कोणते गोड पदार्थ तुम्ही या ऋतूमध्ये खाऊ शकताय आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. ज्या लोकांना विशेष आवड आहे गोडाची त्यांना हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाच्या सुरुवातीचा कालावधी हा ऋतुसंधी काल म्हणून ओळखला जातो. यालाच आयुर्वेदामध्ये प्रावृट ऋतू सुद्धा म्हटलंय. उन्हाळ्यामध्ये उष्णता खूप असते, त्यामुळे पित्त दोष वाढलेला असतो आणि कोरडेपणा असतो, त्यामुळे वात दोष सुद्धा वाढतो. साहजिकच वात आणि पित्त ह्या दोन दोषांचा प्राबल्याचा हा कालावधी. या ऋतूमध्ये उष्णता जास्त असते, घाम भरपूर येतो, डिहायड्रेशन होतं आणि त्यामुळे शरीर थकतं आणि मन सुद्धा अस्वस्थ व्हायला लागतं. जसं कोरड्या धर्तीवरती पावसाचे थेंब पडल्यानंतर पानं फुलं यांना नवसंजीवनी मिळायला लागते, तसंच आपल्या थकलेल्या शरीराला आणि कोरड्या मनाला जर नवसंजीवनी द्यायची असेल तर मधुर रसाला पर्याय नाही. आयुर्वेदामध्ये मधुर रस आबालवृद्ध प्रत्येकाला प्रिय असणारा, वात पित्त दोन्ही दोष एकाच वेळेला कमी करणारा आहे असं सांगितलंय. ह्याच्यामुळे शरीराचं पोषण होतं, मनाचं प्रीणन, रसाचं पूरण आणि ओजाचं वर्धन सुद्धा होतं. मधुर रसाच्या ह्या प्रत्येक गुणधर्माचं महत्त्व आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसांच्या मध्ये कळतं. कारण मधुर रसाचं जर सेवन आपण केलं तर ह्या ऋतूमध्ये आपल्या थकलेल्या शरीराला पुन्हा तजेला मिळायला उपयोग होतो. मॉडर्न सायन्स सुद्धा सांगतं की ह्या ऋतूमध्ये इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात आणि ग्लुकोज युटिलायझेशन प्रचंड वाढतं आणि त्यासाठी इन्स्टंट एनर्जी द्यायची असेल, पुन्हा आपल्याला रिचार्ज करायचं असेल तर मधुर रस, गोड चवीचे पदार्थ खूप फायदेशीर ठरतात. गोडाची मी स्तुती करत असलो तरी सुद्धा इथं आईस्क्रीम, केक, पेस्ट्रीज आणि कोल्ड्रिंक्स यांचं सेवन करणं मात्र अपेक्षित नाही आहे. त्याच्यापेक्षा आरोग्यदायी, सात्विक, पोषण करणारा आणि मनाला आवडणारा असा पदार्थ तुम्ही खायला पाहिजे. आणि ह्या सगळ्यामध्ये चपकल बसणारा एक पदार्थ डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे श्रीखंड आहे. ज्यांच्या सेवनामुळं अनारोग्य आणि वृद्धत्व दूर होतं अशा गोष्टींना आयुर्वेदामध्ये रसायन असं म्हटलंय. शतावरी, अश्वगंधा, ज्येष्ठमध ही काही रसायन औषधांचीच उदाहरणं. पण जर आपण आहार हेच औषध मानलं तर काही आहार्य द्रव्यसुद्धा आहेत ज्यांच्यामध्ये रसायन गुणधर्म आहेत आणि त्यांच्यामध्ये सगळ्यात अग्रभागी श्रीखंडाचं स्थान येतं. सोनं, चांदी आणि मोती या रसायन भस्मांच्या पेक्षा एक श्रीखंडाची वाटी जास्त पोषक आणि परवडणारी असते. याच्यातल्या मधुर रसामुळे वात आणि पित्त दोष कमी होतात. याच्यातल्या स्निग्धतेमुळे शरीराचा कोरडेपणा कमी होतो आणि टू बीट द हीट ह्याचा शीत गुणधर्म कामाला येतो. ह्याच श्रीखंडामुळं आपल्या शरीराला पोषण मिळतं, शरीराचं बृहण म्हणजेच ताकद वाढवायला मदत होते, शुक्रधातू सुद्धा वाढतो, आपल्या तोंडाला चव येते, आपला रंग सुद्धा उजळतो आणि त्याबरोबरच आपल्या मनाला मोहण्याचं सामर्थ्य सुद्धा ह्या श्रीखंडामध्येच आहे. ज्यांना मल कोरडा होत असल्यामुळे बद्धकोष्ठता असते, ज्यांचं शरीर सुकलेलं असतं, आवाज ओढलेला असतो, अति कष्ट, अतिव्यायाम, मैथून ह्यांच्यामुळे जे थकलेले असतात त्यांच्यामध्ये श्रीखंड औषधाप्रमाणे काम करतं. पण मार्केटमध्ये मिळणारं प्रोसेस्ड किंवा पॅकेज श्रीखंड एवढे फायदे देत नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही जर घरच्या घरी आयुर्वेदाला अपेक्षित असा श्रीखंड बनवून घेतला तर ते जास्त चांगलं राहील. ह्याच्यासाठी तुम्ही अनेक यूट्यूब चॅनल्स बघू शकताय ज्याच्यामध्ये श्रीखंड घरच्या घरी कसा बनवायचा ह्याची कृती तुम्हाला मिळेल. आणि माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी जरी रेसिपीमधला मास्टर नसलो तरी सुद्धा थोडक्यात श्रीखंडाची कृती देतोय, त्याचाही तुम्ही ट्राय करून बघू शकता. पण जर समजा तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही तूप, लोणी आणि खडीसाखर, दुधाची खीर किंवा खजूर, काळे मनुके हे सुद्धा श्रीखंडाला ऑप्शन म्हणून खाऊ शकताय. श्रीखंड खाताना खालील गोष्टी मात्र सांभाळा. जर तुम्हाला शुगरची तक्रार असेल तर श्रीखंड जपूनच खा. अति थंड श्रीखंड जर तुम्ही खाला तर ह्याच्यातून तुम्हाला सर्दी किंवा अपचन होऊ शकतं. त्याचबरोबर रात्रीच्या वेळेला सुद्धा श्रीखंड न खाता शक्यतो दुपारच्या वेळेला खा. जर तुमची भूक चांगली नसेल, अग्निमांद्य असेल किंवा कफाचे विकार असतील तर श्रीखंड खाणं टाळलेलंच बरं. आणि कितीही तुम्हाला चालत असला आणि आवडत असला तरी सुद्धा ह्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवा. मित्रांनो, पुढे येणारा पावसाळा हा अग्निमंद्याचा ऋतू आहे आणि त्यावेळेमध्ये श्रीखंडासारखे जड पदार्थ आपण पचवू शकत नाही. तेव्हा श्रीखंड खाणं म्हणजे स्वतःहूनच आजाराला निमंत्रण देण्यासारखं आहे. म्हणून अजून काही दिवसच तुम्ही श्रीखंड खाऊ शकताय. मग उन्हाळ्याचा शेवट गोडानं व्हायला काय हरकत आहे?